तर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज चाललो आहे टिकली समारंभाला. तर नाग्या त्याच्या तर रेडी झालेलं मस्तपैकी आणि आता चाललो आहे. आता चला तुम्हाला पुढे दाखवतो काय काय होतं माझ्यासोबत. आता गाडीत बसलेले जे आता मी आणि नाही आता मटण काय बोलते आजचा काय दिवस चांगला दिवस काय राजा कामाला कुठे आता काय काम आहे शिकतो काय काम करतो वगैरे आणि हो बघ काय तू कामाला कुठे आहेस बीएमसी डायरेक्ट बीएमसी मध्ये कामाला भाई. आणि इथं बघू शकता किती पब्लिक आहे. इना ना काय आहे एकदम ओके का. तर गाईत मुरबाडला पोहोचलेले आहेत अजून अर्धा तास. तर गाईत आम्ही आलेले आहेत. गावाचं नाव काय बोलला खेडले तलोलीला आलेले आहेत आम्ही आता. चला आता जातो. आता तू एकता रे हो पण आले ड्रायव्हर आहे आमचा. ते आम्हाला 1 तास लागला ना. एक तास लागलेले आहेत. इथं फोटो शूटिंग चालले. जयाद आहे विनोना आहे आदे आहे. तर गाईज आलेले इथे बघू शकता तिथे पब्लिक आहे. राजा जेवण बिवाला जायचं का नाही. शाकाहारी जेवण मटण नाही काही जेवण शनिवार आहे. साखरपुडा समारंभ कसा होता. चांगला होता एकदम पद्धतशीर. तिथे चाले फोटोग्राफी. किती फोटो काढले व्हिडिओ काढलं 5-6 फोटो काढले 7-8 व्हिडिओ काढले. माझा तर मोबाईल डायरेक्ट गरमच झालाय. मग काय करतो. हॅलो नरे हो बघा काय सांगतात संदेश बोला. आम्ही आता तलोली गावामध्ये आलेलो आहे मुडबार मध्ये. आणि इकडं अशी जुनी परंपरा आहे. आता गॅसचा जरा हे झालेलं आहे त्याच्यामुळं इकडे भरपूर चुली आहेत. आता त्या चुलींसाठी आम्ही शेणी फाट्या घेऊन चाललोय मडमध्ये. बघा एवढी फाट्या आहेत आणि ह्या शेणी आहेत. आम्ही खरेदी केली याची 5,555 रुपयाची या शेणी आणि या फाट्या. आणि इकडे फफाई पण भरपूर आहेत आणि इकडे आंबे पण भरपूर आलेत. बघा आंबे किती आहेत मोठे मोठे आंबे आहेत. आणि इकडचा जो आम्ही निसर्ग पाहिला हा खूप गावाकडचा छान असा वाटतो. बघा एकदम जबरदस्त. म्हणून आता गॅसिंगचा काही टेन्शन घेऊ नका. मडमध्ये भरपूर फाटे आलेले आहेत. धन्यवाद. तर आता समारंभ कसा वाटला साखरपुड्याचा. खूप छान वाटला एकदम मस्त. जेवण झालं का मग. जेवढं आत्ताच आम्ही मस्त भाजी होती वांगा बटाटा. आणि इकडे तर तुम्हाला माहिती आहे मुरबाड तालुक्यामध्ये कोबी मटकी या तर फेमसच आहेत. पण जेवण म्हणजे इकडचं बोलावंच नाही एवढं खूप सुंदर असं जेवण असतं. आम्ही खास इकडे जेवणाची एवढे स्वस्त मजा घेतो एकदम जबरदस्त. असतो मटकीला फेमस इथं. इकडे कसं आहे भरपूर मटकी कडधान्य बोलला म्हणजे इकडच्या लोकांचा फेमसच आहे. आणि वांगा बटाटा ते बोलूच नाही. आम्ही मटणासाठी लय तरसलो पण ते बोललं नाही तुम्हाला शनिवारच घ्यायला लागेल रविवार भेटणार नाही. याच घ्यायला लागेल तुम्हाला मटकीच घ्यायला लागेल. आणि पापड इकडचे घरगुती पापड एकदम ठणठणीत बिना तेलाचे. तेलाचा भाव पण वाढलेले म्हणून इकडे आम्हाला भाजून पापड भेटले. सिलेंडरचा पण सिलेंडर इकडे नसल्यावर आम्ही फाट्या खरेदी केल्यात. त्यात तुम्हाला दिसेलच पुढच्या ह्याच्यामध्ये केल्यात 5,555 रुपयाला. शेणी पण केलेले आहेत. आता आधी असला तर शेकडीवाला घ्या बरोबर आहे. गण्या असला तर बिल्डरचा घ्या. विनोद असला तर किराण्याचा घ्या. माऊली असले तर हरिनामाचा घ्या. आणि मी असलो तर मशीनचा घ्या. तेल लाव बस. कशी इकडे बाटलीमध्ये डाळ भरतात. इकडूनची सिस्टीम बघा डाळ एवढी खूप सुंदर असते. तर लोक इकडे बाटली पण सोडित नाही डाळीची भरायची. बघा आम्ही साक्षात बघतो तरच एवढी भरतो. तसं आम्ही काढत नाही. आमच्याकडे झुटा काहीच चालत नाही. सच म्हणजे सच. कसा होता यांचा कसा होता वयाचा म्हणजे आता संध्याकाळची सोय बाटली. लय डेंजर होत रे इथले लोक. काम चालू 3 बाटल्या
ट्रॅक्टरवाले चांगलं काम, धन्यवाद. तर गाईज आता आम्ही निघतोय. आता आम्ही, आता आमचा कार्यक्रम मस्त झाला. आता बसतो जरा गाडीत आणि डायरेक्ट भेटतो मड गावामध्ये. आणि एसी वगैरे लावतो. Cool. एवढा गरम झालं इथे आता एकदम फर्स्ट क्लास मध्ये. आधी पुढे यायला लय गरम होतं ना, पण खूप गरम होतं एकदम. आता एसी लावा लागेल. इको आहे साईडलाच आहे. आता आपली गाडी दाखवली ना, आमची इको बघू दे तुम्ही. बघा हे बघा इको. तर गाईज बघू शकता ना रे हो कसा गाडी चालवतो. पुरा हायवे. काय बोलतील मग पब्लिकला, काय बोलतील? प्रवास आमचा खूप सुखाचा झालेला आहे. आणि उन्हाचा तापमान फार वाढलेले. इथे कडिंगर आहेत ते आता आम्ही घेत आहे. जस्ट आता आम्ही सरळगाव मध्ये आलेलो आहे. इकडे फेमस अशा गावठी कोंबड्या भेटत आहे. तुम्ही पण व्हिजिट करायला विसरू नका. तुम्ही पण व्हिजिट करायला विसरू नका. आणि एक कोंबडा फक्त 500 रुपये गावठी, सरळगाव ठिकाणी. बाजार आता लागेल, बघू शकता बाजार. बघू शकता बाजार. ऐकत ना रे हो नुसतं गाडी गोगल बिगल बघू कसं दिसतं. इकडे बघ ना, एकदम नाच करते का. हा. बघा आता इथे गावठी कोंबड्या असतात लेफ्ट साईडला. आता आम्ही इथे कॉर्नरला पार्किंग करणार. पोलीस चौकीच्या तिकडे पार्किंग करणार आहे. तेलाचे भाव वाढलेले, तेलाची गाडी चाललेली. काय करायचं आहे? सुक्का बंधार आहे. आमच्याकडे अख्खे मार्केट मध्ये काय पण भेटत. सर्व इथे सरळगावचा बाजार म्हणजे फक्त कोंबड्यांच्यासाठी फेमस आहे. गावठी कोंबड्या, हा एकदम फेमस हा बाजार. बघा आता इथे टांगलेले आहेत सगळ्या कोंबड्या, ताज्या ताज्या. बघा, बघून घ्या तुम्ही. एकदम बघा कसे एकदम फ्रेश, एकदम जबरदस्त. बघा मुरबाड तालुक्यातील हनुमान मंदिर बघा. तर काय बोलता तुम्ही? या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे का एवढ्या मुरबाड तालुक्यामध्ये हा असा मंदिराचा फोटो आतमध्येच गेल्यानंतर तुम्हाला समजेल. ओके. तर गाईज आता घरी पोहोचलेलं आहे. काय असं वाटतं मला? एकदम मस्त प्रवास झाला, एकदम आनंदाचा. चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आता बाय.